आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठे आणि या 3.5 शक्तिपीठापैकी पूर्ण शक्तिपीठ एक आई तुळजाभवानी आहे। सुंदर अशी कथा आज आपण आई तुळजाभवानीची ऐकणार आहोत की तुळजापूर या ठिकाणी आई तुळजाभवानी कशी प्रकट झाली। सुंदर अशी कथा आहे। एवढंच नाही तर आई तुळजाभवानीच्या चरणावरती एका भक्तानं आपली 7 शिरं कापून मातेला अर्पण केली होती। अशी रहस्यमय माहिती आज या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत। मित्रांनो, आई तुळजाभवानी केवळ या महाराष्ट्राची कुलस्वामिनी नसून संपूर्ण या भारत देशाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, संपूर्ण भारत देशाची। एवढंच नव्हे, हे सुंदर असं स्वराज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं, स्वप्नाभनी सुंदर। आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आई तुळजाभवानींनी भवानी तलवार छत्रपती शिवरायांना दिलेली होती, या मुघल रूपी राक्षसांचा वध करण्यासाठी। या कलयुगातलं उदाहरण। मित्रांनो, तुमची कुलस्वामिनी आहे ना आई तुळजाभवानी? मग हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत विश्वासानं पहा। कुलस्वामिनीची थाप आपल्या पाठीवरती असेल, आशीर्वाद असेल, तर जीवनातली संकट ही वाऱ्यासारखी पळून जातात। आणि मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी आम्हाला कमेंट आई तुळजाभवानीचा उदो उदो अशी कमेंट जरूर करा आम्हाला। ज्या गावातून हा व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा। आपण तुळजाभवानीच्या पाया पडायला गेला असताल, नतमस्तक होण्यासाठी जात असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। तर मित्रांनो, चला सुंदर अशी कथा जाणून घेऊया। तर मित्रांनो, आई तुळजाभवानीचं मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यापासून फक्त 19 किलोमीटर अंतरावरती तुळजापूर आहे। आणि या ठिकाणी बालाघाटाच्या कड्यावरती सुंदर असं हे मंदिर आहे, दगडी बांधकाम, अतिशय सुंदर असणार मंदिर। तर मित्रांनो, आपण आधी मंदिराचा इतिहास थोडासा पाहू। तर अनेक इतिहासकारांच्या मते हे जे मंदिर आहे राष्ट्रकूट यादव काळातलं असावं की इतिहासकारांचं मत आहे। तर काही इतिहासकार त्या ठिकाणी म्हणतात की हे मंदिर 17व्या किंवा 18व्या शतकात बांधलं आहे असं म्हणतात। परंतु मित्रांनो, मंदिराचा इतिहास तर आहेच, परंतु या ठिकाणी आई तुळजाभवानी माता कशी प्रकट झाली आणि आई तुळजाभवानी का बरं म्हणतात याची सुंदर कथा प्रथम आपण ऐकूया। तर मित्रांनो, स्कंद पुराणातील सह्याद्री खंडामध्ये आई तुळजाभवानीच्या अवताराची सुंदर अशी कथा सांगितलेली आहे आणि तीच आपण ऐकूया। या कृतयुगात कर्दम नावाचे एक ऋषी होऊन गेले। त्यांची पत्नी अनुभूती ही फार सुंदर होती की इंद्राच्या ज्या अप्सरा आहेत त्याला सुद्धा लाजवेल एवढी अनुभूती सुंदर दिसायला होती। आणि या अनुभूतीला सुंदर असे एक पुत्ररत्न प्राप्त झालं, अतिशय सुंदर पुत्ररत्न। परंतु हा दोघांचा जी संसार आहे तो काहीच दिवस आनंदात चालला, कारण काही दिवसानंतर हे कर्दम जे ऋषी होते त्यांचा मृत्यू झाला। अनुभूतीचं फार प्रेम होतं आपल्या पतीवरती, कारण ती पतिव्रता होती हो। तो काळ असा होता की पती गेल्यानंतर पत्नी जीवन जगत नव्हती, लक्षात घ्या, सती म्हणून जात होती। आणि त्या अनुभूतीने ठरवलं माझ्या पतीबरोबर मी सती जाणार। आणि त्याच भागामध्ये ऋषी होते। ऋषी त्या ठिकाणी आले आणि ऋषींनी अनुभूतीला सांगितलं, बाळा, तुझा पुत्र अल्पवयीन आहे, छोटासा बाळ आहे, आणि त्याला सोडून तू जाणार, त्याचं काय होणार, त्याचं भविष्य काय, तू जाऊ नकोस सती। अनुभूतीने त्या ऋषींचे विचार ऐकले हो। आणि अनुभूती मेरू नावाचा पर्वत, या मेरू नावाच्या पर्वताजवळ गेली आणि त्या ठिकाणी मंदाकिनी नावाची नदी वाहत होती। आणि या मंदाकिनी नदीच्या शेजारी एक आश्रम बांधला आणि त्या ठिकाणी अनुभूती घोर अशी तपश्चर्या करू लागली। भगवान शिवशंकराची तपश्चर्या करत होती। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, प्रत्येक क्षण जप हा महादेवांचा चाललेला। छोटंसं बाळ होतं आणि घडलं काय, कुकुर नावाचा दैत्य त्या भागामध्ये आला। आणि हा कुकुर दैत्य अतिशय बलवान होता की प्रत्यक्षात त्याला अनेक देवी देवतांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे होता, अनेक वरदानं त्याने प्राप्त करून घेतलेली होती। परंतु राक्षस वृत्ती ही राक्षसी। आणि या कुकुर दैत्यानं अनुभूतीला पाहिलं, अनुभूतीने डोळे झाकलेले होते, भगवंताचं नामस्मरण चालू होतं, परंतु तिचं ते सौंदर्य पाहून या राक्षसाची बुद्धीच वाईट झाली हो।
वासना बिघडली आणि या कुकुर दैत्यानं ठरवलं की आपल्या ताकदीनं आपल्या बलानं या अनुभूतीला घेऊन जायचं आणि तिच्याबरोबर विवाह करायचा. हा बलदंड असणारा राक्षस त्या ठिकाणी आला, अनुभूतीच्या शरीराला नुसता स्पर्श केला. हो, स्पर्श केला आणि अनुभूतीची तपचार्या भंग झाली. डोळे उघडले, भयंकर असा राक्षस समोर दिसला. परंतु त्या ठिकाणी अनुभूतीनं अधिमायाचा धावा केला. अधिमाया धाव धाव आता धावा केल्याबरोबर काही सेकंदात, क्षणार्धात अधिमाया त्या ठिकाणी धावून आली अनुभूतीसाठी. अखंड विश्वाची मालकीण हो, अधिमाया शक्ती, सगळ्यांना निर्माण करणारी अधिमायेबरोबर या कुकुर दैत्याचं फार मोठं युद्ध झालं. त्या शेवट अधिमाया आहे समोर आणि अधिमाया शक्तीनं त्या ठिकाणी आपल्या त्रिशूलानं या कुकुर दैत्याचं मुंडकच उडवलं, धडा वेगळं केलं, मारून टाकलं त्याला. आणि अधिमाया शक्ती त्या ठिकाणी त्वरित धावून आल्यामुळं देवीला त्वरिता असं नाव पडलं. पुढे त्वरिताचं तुळजापूर झालं आणि देवीचं नाव तुळजा भवानी झालं. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी, मनोरथ पूर्ण करणारी ही देवी त्वरिता आई तुळजाभवानी म्हणून प्रसिद्ध झाली. संपूर्ण आपल्या भारताची कुलस्वामिनी म्हणून देवीला मान मिळाला, देवी प्रसिद्ध झाली. मित्रांनो, प्रत्येक आई तुळजाभवानीच्या भक्तांनो ध्यान देऊन ऐका. या कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी देवी धावून आली, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रासाठी, आणि या द्वापार युगामध्ये धर्मराजा युधिष्ठिरासाठी, आणि या कलयुगामध्ये छत्रपती शिवरायांच्यासाठी आशीर्वाद रूपाने अधिमाया शक्ती धावून आली. की या कलयुगामध्ये सगळीकडे अंधकार झालेला होता, मुघल रूपी राक्षस हाहाकार माजलेला होता, आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी, या मुघल रूपी राक्षसांना मारण्यासाठी आई तुळजाभवानीनं छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिलेली होती. आणि याच भवानी तलवारीनं मुघल रूपी राक्षसांचा वध झाला. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद छत्रपतींच्या माथ्यावरती होता. हातामध्ये बळ दिलं, स्फूर्ती दिली आई तुळजाभवानीनं. म्हणून मित्रांनो, या कलियुगात सुद्धा आशीर्वाद रूपाने आई तुळजाभवानी धावून आली छत्रपती शिवरायांच्यासाठी. देवी तुमच्यासाठी सुद्धा धावून येईल, लक्षात घ्या. फक्त भक्ती पाहिजे आणि विश्वास, या दोन गोष्टी पाहिजेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे अधिमाया शक्ती म्हणजेच आई तुळजाभवानी प्रकट झाली तुळजापूरला. आणि आज सुद्धा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गावागावातून आणि भारत देशाच्या गावागावातून सुद्धा सर्व जाती धर्माचे भक्त आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरला येतात आज. आणि मित्रांनो, तुम्ही तुळजापूरला जर गेला असताल तर ध्यान देऊन त्या ठिकाणी तुम्ही मंदिराकडे पहा. मंदिराचा जो दक्षिण दरवाजा आहे त्या दरवाजाला परमार दरवाजा असं म्हणतात. आणि जगदेव परमार हा एक महान भक्त होऊन गेला. आणि या जगदेव परमारनं आपलं जे मस्तक आहे ते 7 वेळा देवीला अर्पण केलं होतं आणि देवीच्या आशीर्वादानं ते परत मस्तक आलेलं होतं बघा या राजाला. आणि आज सुद्धा या दरवाजावर जी श्लोकाची रचना आहे ती कोरलेली बघा, आपल्याला पाहावयास त्या ठिकाणी मिळेल. विचार करा भक्तीची ताकद. आणि या सभामंडपाच्या पश्चिम दिशेला गर्भगृह असून या गर्भगृहामध्ये चांदीच्या सिंहासनावर पूर्वाभिमुख रेखीव आई तुळजाभवानीची मूर्ती गंडकी शिळेपासून बघा तयार केलेली मूर्ती प्रमाणबद्ध आहे. महिषासुरमर्दिनी हे सुंदर असं मनोहर रूप आहे. मातेच्या मस्तकावरती सोन्याचा मुकुट, कपाळावरती हळदीचा मळवट आणि त्यावर कुंकू, नाकात नथ, गळ्यात सौभाग्याचा अलंकार आणि अंगावर भरदारी वस्त्र, असं भवानी मातेचं हे तेजस्वी रूप दिसतो. मित्रांनो, ही मूर्ती जलमूर्ती, देवी भवानीची स्थलांतरित करणारी मूर्ती. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावरती विसवते. असं इतरत्र कोठेही आपल्याला पाहावयास मिळत नाही. आणि त्या ठिकाणच्या गर्भगृहाच्या भिंतीवरती छोटी छोटी शिल्प आहेत. सभामंडपात उत्तरेला देवीचं शयनगृह आहे आणि इथे चांदीचा पलंग आहे. तर मित्रांनो, देवीची मूळ मूर्ती कशी आहे ते पहा. पण ते मूळ मूर्तीचं वर्णन जर आपण ऐकलं आणि जवळ जाऊन जर पाहिलं तर स्वर्ग सुखाचा आनंद होईल. तर मित्रांनो, मातेची मूळ मूर्ती अष्टभुजाधारी आहे, विरंगना स्वरूपातील आहे. डोक्यावर शिवलिंगाकार मुकुट आहे, कपाळावर त्रिपुंडगंध, कानात कर्णफुले, गळ्यात चंद्रहार आणि मंगलसूत्र, कमरेला कमरपट्टा आणि सेला.
हातात बांगड्या, पायात तोड्या आहेत आणि हातामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. ब्रह्म, विष्णू आणि महेश सगळ्या देवतांनी दिलेली शस्त्र. त्यामध्ये उजव्या हातामध्ये चक्र, बाण, खड्ग आणि त्रिशूळ आणि डाव्या हातामध्ये शंख, धनुष्य आणि पानपात्र आणि महिषासुराची शेंडी धरलेलं मस्तक आणि त्याखाली महिषासूर. मातेच्या खांद्याजवळ सूर्य आणि चंद्र आहेत आणि मातेचं वाहन सिंह आहे. आई तुळजाभवानीचं हे स्वरूप पाहून स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो. तिथं गेल्यानंतर लक्षात घ्या, जीवनामध्ये येऊन एकदा तरी मातेचं हे स्वरूप त्या ठिकाणी पाहावं की जीवन सार्थक झालं आपलं, तसं वाटतं बघा तुळजापूरला गेल्यानंतर. इतकं हे सुंदर स्वरूप त्या ठिकाणी आईचं. आणि मित्रांनो, या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबर कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, होमकुंड, मातंगी मंदिर अशी अनेक तीर्थ आहेत. या संपूर्ण आई तुळजाभवानीच्या दर्शनाचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ सगळी माहिती चॅनलच्या लिंकमध्ये जाऊन आपण नक्की पहा. मित्रांनो, आपली कुलमाता कुलस्वामिनी आहे ना तुळजाभवानी, वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जायचं, आईची ओटी भरायची विश्वासानं, अगदी नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं आणि आईचं कुंकू आपल्या माथी लावायचं वर्षातून एकदा तरी. आई तुळजाभवानी अनुभूतीसाठी जशी क्षणार्धात धावून आली तशी तुमच्यासाठी सुद्धा येईल बघा. या महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठे असू द्या आणि माथी जर आई तुळजाभवानीचं कुंकू असेल तुमच्या, तुमची संकट वाऱ्यासारखी आकाशात निघून जातील. लक्षात घ्या मित्रांनो, विचार करा, कलियुगामध्ये छत्रपतींसाठी धावून आली माता, तुमच्यासाठी सुद्धा नक्की येईल. फक्त विश्वास ठेवा. कारण ज्या वेळेला आपली कुलमाता जागृत असते, कुलमातेचा आशीर्वाद आपल्यावरती असतो, कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्यावरती असतो, त्यावेळेला तुमच्या घरात उंबऱ्याच्या आत सुद्धा बघा वाईट शक्ती येणार नाही. वाईट शक्ती येणारच नाही आत. कारण राखणदार तुमच्या घरात आहे. तुमच्या घरामध्ये भरभराट येईल. लक्षात घ्या, विश्वासानं जीवन जगायचं आणि विश्वासानं भक्ती करायची. कारण ज्या ठिकाणी भक्ती आणि विश्वास असतो त्या ठिकाणी देवालाही यावंच लागतं. तर मित्रांनो, आता चैत्र यात्रा गुढीपाडव्यापासून चालू होते. चैत्र नवरात्र. तुम्हाला त्या ठिकाणी जायला नाही जमलं तरी तुम्ही आमचा हा व्हिडिओ नक्की पहा आणि आई तुळजाभवानीच्या पायाशी नतमस्तक व्हा, लांबून सुद्धा. कारण ही अधिमाया शक्ती आहे. कणाकणामध्ये ईश्वर आहे, कणाकणामध्ये. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, आपल्या माता पित्यांची सेवा करा आणि विश्वासानं भक्ती करा. आणि आम्हाला जरूर कमेंट, आई तुळजाभवानीचा उदो उदो अशी कमेंट जरूर करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा आम्हाला. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.